लाईक फर्स्टली म्हणजे स्कूलमध्ये टाकण्याच्या अगोदर ती येत होतं, बट एवढं नव्हतं येत. तिला क्राफ्ट्स वगैरे स्कूलमध्ये आल्यानंतर कळायला लागलं. घरी आल्यावर मग ती बनवायची आणि तिला कसं म्हणजे कोणती पण गोष्ट केली आणि ती तिची बरोबर झाली की लाईक स्कूलमध्ये कसं टीचर स्टार देता, तसं ती त्या स्टारसाठी ती गोष्ट ती करून दाखवते चांगलीच, मी तुला स्टार देईल म्हणून. अँड पोएम पण सगळ्या घरी आल्यास म्हणून दाखवते. ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आला तिला आणि म्हणजे बुक्स वाचायला तिला मज्जा वाटते ते ड्रॉइंग्स वगैरे बघून. तिच्या एजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना तेवढं येत पण नाही जेवढं ते स्कूलमध्ये करून घेतलेलं. एक आता नॅशनल अँथम झालं, ते आता 3rd 4thच्या पण स्टुडंट्सला येत नाही नॅशनल अँथम. तिचं ते पूर्ण पार्ट आहे, लर्न करून घेतलं आहे स्कूलमधून. ती एक चांगली गोष्ट आहे. आणि ड्रॉइंगमध्ये पण लाईक ॲक्टिव्हिटी असं करून घेतं, त्यांचं एन्जॉयमेंट पण होतं त्याच्यामध्ये आणि त्यांना शिकायला पण भेटतं. स्कूलमध्ये टाकल्यापासून एकदम चांगली राहते. इथे घ्यायचं असेल तर घेऊ शकता, कारण इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे करून गेले जातात. लाईक नुसतं शिक्षणावरच नाही फोकस करून जात. लाईक बुकिश नॉलेज नाही आहे, बाकी पण आहे. प्लेईंगचं म्हणा किंवा गेम्सचं म्हणा, ड्रॉइंग्सचं हे पण आहे, हे पण आलं पाहिजे. आणि इथं कळतं आपल्याला की आपल्या मुलाला कशात इंटरेस्ट आहे. ते सपोज ड्रॉइंगमध्ये, स्टडीजमध्ये हे दोन्ही पण करून घेतल्यामुळे कळतं.